हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. ज्याचं नाव आहे द फूडी गर्ल व्लॉग. चला तर मग आपली आजची रेसिपी स्टार्ट करूया. आपली आजची रेसिपी आहे टाकायची भाजी. टाकायची भाजी गावरान स्टाईलची भाजी आहे. ती फक्त लावणी करतात त्या टायमाला येते. अशी काहीतरी दिसतात ती पानं. ती पानं मग स्वच्छ धुवून कट करून घ्यायची बारीक बारीक. मी काय केलं, कट केल्यानंतर धुतली. त्याच्यामुळे माझ्या अर्धी पानं तशीच वाया गेली पाण्यासोबत. तुम्ही धुवायच्या आधी कट करून घ्या. त्यानंतर ते गरम पाण्यात टाकून उकडून घ्यायची. त्याचा चिकटपणा थोडासा असतो, तो निघून जातो. त्याच्यानंतर मग मी अडीच कांदे घेतले, 2 मिरच्या घेतल्या, त्या बारीक बारीक चिरून त्या पातेल्यात ठेवून गरम करत ठेवल्यात. आणि ते गरम होतोवर आपण जी भाजी गरम करायला ठेवलेली ती त्याच्यात गार पाणी टाकून ती चांगली आवळून घेऊन त्याचं पाणी निचरून देऊन ती वेगळीकडे काढून घेऊया. गार पाणी टाकून मग मग त्याचे बॉल्स क्रिएट करा, नाहीतर हात भाजून घरात शिळा पडते. ते पाणी गार स्वच्छ पाण्यातनं ती भाजी वेगळी काढून मग ती पूर्णपणे पाणी जाऊन द्यायचं. नाहीतर ते असंच भाजी फ्राय करायला ठेवली की मग त्याची टेस्ट पण चांगली नाही लागत आणि खाऊशी पण नाही वाटत. मग त्याचे चांगले बॉल्स क्रिएट करून झाले की मग ती एका भांड्यात काढून मिक्स करायची. ती मिक्स करून झाल्यानंतर मग आपण तसं कांदा फ्राय करून लालसर पूर्ण करून घ्यायचा. तो कांदा जेव्हा लालसर झाला अशी काहीतरी मिक्स करायची. आणि मिक्स करून झाली की मग तो जो कांदा आपण फ्राय करत ठेवला त्याच्यात तिखट, मीठ आणि हळद टाकायची. चवीनुसार हळद, तिखट, मीठ टाकायची. ती टाकून झाल्यानंतर परत फ्राय करत बसायचे. आणि सॉरी मसाले टाकायचे आधी तेल टाकून ती फ्राय करायची. लालसर झाली की मग वरनं मसाले टाकायचे, तिखट, मीठ, हळद. ते टाकल्यानंतर परत 5 मिनिटं फ्राय करायची. माझी गॅसच संपली, मला परत चुलीवर करायला लागलं. मग ते फ्राय करून झाले की आपण जी चुरलेली आपली भाजी होती ती भाजी त्या मसाल्यांच्यात टाकायची. बघा कसं झालं ते, मस्त वाटते ना. मग ती आपली भाजी त्याच्यात टाकली की मस्त असं हलवून घ्यायचं. ते बॉल्स आहेत ते असे फोडायचे नाही, तर ते तसेच राहिले की मग भाजीला चांगला मसाला लागत नाही. आणि मग ती मिक्स करायची, चांगली मिक्स करायची, मसाला सगळीकडे लागून द्यायचा. वाव, काय दिसते भाजी. तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही पण करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर रेसिपी आवडली असेल चला तर मी माझा आता ताट सजवते, भाकरीने भाजी खाते. बघा काय दिसतंय यार. तुम्ही रात्रीची वेळ असेल तर डाळ भातनी भाजी खाऊन बघ, ती एक नंबर लागते. माझा खास मी खाते. वाव, एक नंबर लागते. तुम्हाला पण भाजी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.